आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण, बांधुनी नात्याचे बंधन, करा 7 जन्माचे समर्पण. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत खास सण मानलेला आहे. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास केला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, तसेच जवळपास वडाचे झाड नसेल, बाहेर जाणे शक्य नसेल, नोकरीमुळे, आपल्या कामामुळे आपल्याला प्रत्यक्ष वडाची पूजा करणे शक्य नसेल, तर घरीच आपण ही पूजा कशी करावी, कोणत्या चुका करू नयेत, पूजेसाठी कोणकोणत्या वस्तू या असायलाच हव्यात, त्याचप्रमाणे वटपौर्णिमेचा यंदाचा शुभमुहूर्त काय आहे, उपवास कधी सोडावा, उपवास कशा प्रकारे करावा, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे, तर हळदी कुंकू, पाण्याचा तांब्या, तांदूळ, पंचामृत, सुपारी, साखर, निरंजन, तेल घालून किंवा तूप घालून निरंजन घ्यावे, वस्त्रमाळ, सुतधागा, फुले, फळे, फुलांचा हार, अगरबत्ती, नैवेद्य, नैवेद्यामध्ये पुरणपोळी, हरभरा डाळ आणि गूळ किंवा साखर, गूळ खोबरे असा नैवेद्य, ओटीचे साहित्य, यामध्ये ब्लाऊज पीस, गहू, हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरे, बदाम, नारळ, तसेच सौभाग्यवान, त्यामध्ये बांगड्या किंवा आरसा किंवा टिकली पॉकेट. तसेच आपण जर घरी पूजा करणार असू तर वडाच्या झाडाचे चित्र आपल्याला लागणार आहे, माचीस लागणार आहे, विड्याची पाने लागणार आहेत. तर असे सर्व साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे. एखादे साहित्य जर राहिले असेल तर आपण पूजा कशी करायची हे जेव्हा पाहणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला ते साहित्य लक्षात येईल. सर्वात अगोदर म्हणजे बाहेर जाऊन आपल्याला प्रत्यक्ष वडाची पूजा करायची असेल तर हे सर्व साहित्य घेऊन ज्या ठिकाणी वडाचं झाड आहे त्या ठिकाणी जायचं आहे. चुकूनही या दिवशी वडाच्या फांदीची किंवा वडाच्या छोट्या रोपाची पूजा करायची नाही, तर वडाच्या मोठ्या झाडाची पूजा करायची आहे. कारण फांदीची पूजा करणे किंवा छोट्या रोपाची पूजा करणे हे धर्मशास्त्रामध्ये मान्य नाही. सर्वात अगोदर वडाच्या झाडाजवळ आपल्याला निरंजन लावून घ्यायचं आहे किंवा आपण कणकेचा दिवासुद्धा यासाठी वापरू शकतो. थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. विड्याची 2 पाने ठेवायची आहेत, त्यावरती आपल्याला गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे. सुपारी आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायची आहे. त्या सुपारीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. दुर्वा नसतील, जास्वंदीचे फूल नसेल तरी आपल्याकडे जी फुले अवेलेबल आहेत तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत. यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. सर्वप्रथम वडाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे, त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे, फुले किंवा फुलांचा हार जो आहे तर तो आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे. यानंतर आपण जर वडफळ बनवलेले असेल, काही भागांमध्ये या दिवशी वडफळ बनवतात, ते जर बनवले असेल तर ते सुद्धा आपल्याला वडाच्या झाडाजवळ ठेवायचं आहे. अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. तसेच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये या दिवशी हरभरा डाळ आणि गुळाला मान आहे. त्याचबरोबर आपण पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य बनवू शकतो. जो नैवेद्य आपण बनवलेला आहे तो दाखवायचा आहे, परंतु हरभरा डाळ आणि गूळ हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला आवर्जून ठेवायचा आहे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने वडाची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर निरंजनाने आपल्याला त्या वडाच्या झाडाला ओवाळायचं आहे. त्यानंतर वटसावित्रीचं वाण जे आहे तर ते आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे काय, तर आपल्याला वडाच्या झाडाची ओटी भरायची आहे. वडाच्या झाडाची ओटी भरण्यासाठी आपण जे जे साहित्य आणलेलं आहे या साहित्याने आपल्याला ओटी भरायची आहे. जरी आपल्याला हे सर्व साहित्य शक्य नसेल तरी ब्लाऊज पीस, त्यावरती थोडेसे गहू ठेवायचे आहेत, त्यावरती 1 रुपया आपण ठेवू शकतो, नाही ठेवला तरी चालेल, आणि त्यावरती 1 आंबा. गहू आणि आंबा या 2 वस्तू या ओटीमध्ये असायलाच हव्यात. अशा प्रकारे आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे.
त्याचप्रमाणे सौभाग्यवान जे आहे तर ते सुद्धा आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आपण हिरव्या बांगड्या अर्पण करू शकतो किंवा कुंकवाचा करंडा अर्पण करू शकतो, टिकलीचं पॉकेट असेल, मेहंदीचा कोन आपण अर्पण करू शकतो, छोटासा आरसा अर्पण करू शकतो. असं कोणतंही एक सौभाग्यवान किंवा आपल्याला शक्य असेल तर 5 सौभाग्यवान सुद्धा आपण अर्पण करू शकतो. आणि यानंतर आपल्याला वडाचं जे झाड आहे तर त्याला सुतधागा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे. आता आपण सुतधागा जेव्हा गुंडाळतो त्यावेळेला वडाच्या झाडाला आपल्याला किती फेरे घ्यायचे आहेत तर 7 फेरे घ्यायचे आहेत आणि हा सुतधागा गुंडाळायचा आहे. 7 फेरे पूर्ण झाल्यावर आपल्याला ती सुतगुंडी जी आहे तर ती तशीच वडाच्या झाडाला अडकवायची आहे. चुकूनही आपल्याला तो धागा तोडायचा नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळतो त्यावेळेला त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही. पहिला वेढा झाल्यावर बऱ्याच जणी गाठ मारतात, परंतु असं करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो धागा आहे, इतर स्त्रियांनी जे वेढे घेतलेले असतात तर त्या धाग्यामध्ये आपला धागा थोडासा गुंतवायचा आहे आणि आपल्याला 7 फेरे मारायचे आहेत. आणि शेवटी सुतगुंडी जी आहे तर ती आपल्याला तिथेच कुठेतरी अडकवायची आहे, खोवायची आहे, परंतु चुकूनही हा धागा जो आहे तर तो तोडायचा नाही. त्यानंतर आपल्याला मनोभावे वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. तसेच आपण जेव्हा वडाच्या झाडाला सुतधागा गुंडाळतो त्यावेळेला आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. हा मंत्र असा आहे: वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनहा वटाग्रे तू शिवो देवहा सावित्री वट संश्रितहा. हा पतीच्या दीर्घायुष्यासाठीचा मंत्र आहे. हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम वडाच्या झाडाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वटसावित्रीची कथा जी आहे तर ती सुद्धा ऐकायची आहे आणि 5 सुवासिनींची गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे. आता काही भागांमध्ये वडाची ओटी किंवा सुवासिनीची ओटी भरण्यासाठी 5 फळे किंवा 5 फळांच्या फोडीचा वापर केला जातो. वडाच्या पानावरती 5 फळे किंवा 5 फळांच्या फोडी ठेवून ही ओटी भरली जाते. आपल्या पद्धतीनुसार ही ओटी आपल्याला भरायची आहे. आता बाहेर जाणे शक्य नसेल, प्रत्यक्ष वडाची पूजा शक्य नसेल, तर आपल्याला घरीच ही पूजा करायची आहे. यासाठी आपल्याला वडाच्या झाडाचे चित्र लागेल आणि ज्या ठिकाणी आपण पूजा करणार ती जागा स्वच्छ करायची. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. शक्यतो भिंतीजवळ आपल्याला हा पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, जेणेकरून आपलं जे वडाच्या झाडाचं चित्र आहे ते आपल्याला भिंतीला टेकवून उभं करता येईल आणि आपल्याला पूजा करता येईल. आता ज्या पद्धतीने आपण वडाच्या झाडाची पूजा करतो त्याचप्रमाणे घरीसुद्धा आपण वडाच्या चित्राची जी पूजा आहे तर ती करायची आहे. फक्त आपण वडाच्या झाडाला जल अर्पण करतो आणि जेव्हा आपण चित्राची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला फुलाच्या साहाय्याने त्यावरती पाणी शिंपडायचं आहे. वडाच्या झाडाला आपण ज्या पद्धतीने सुतधागा गुंडाळतो तर चित्राची पूजा करताना आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या हाताची जी बोटे आहेत त्याभोवतीच आपल्याला धाग्याचे 7 वेढे गुंडाळून घ्यायचे आहेत आणि हे गुंडाळलेले जे वेढे आहेत तसाच धागा काढायचा आणि तो वडाचं जे चित्र आहे त्या ठिकाणी जे खोड आहे तर त्यावरती आपल्याला चिकट टेपनी तो धागा चिकटवायचा आहे. एवढाच फरक आहे. नाहीतर ज्याप्रमाणे आपण वडाच्या झाडाची पूजा पाहिली त्याचप्रमाणे आपल्याला चित्राची पूजा सुद्धा घरच्या घरी करायची आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे. तर यंदा वटपौर्णिमेची तिथी जी आहे तर ती 10 जूनला सकाळी 11:35 सुरू होणार आहे आणि 11 जूनला दुपारी 1:13 संपणार आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला हा सुद्धा प्रश्न पडतो की 10 जूनला की 11 जूनला आपल्याला वटसावित्रीचे व्रत करायचे आहे. तर आपल्याला 10 जूनलाच वटसावित्रीचे व्रत करायचे आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त आहे 10 जूनला सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 आपल्याला ही पूजा करता येईल. आणि जरी काही कारणाने आपल्याला या शुभमुहूर्तावरती पूजा करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा सूर्य मावळण्याच्या अगोदर दिवसभरामध्ये पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर म्हणजे सकाळी 11:35 नंतर सूर्य जेव्हा संध्याकाळी मावळतो तर त्याच्या अगोदरपर्यंत आपण ही पूजा करू शकतो. काही कारणाने शुभमुहूर्तावरती पूजा करणे जरी शक्य झाले नाही तरी दिवसभरामध्ये पूजा केली तरी चालेल, परंतु फक्त आपल्याला या दिवसाचा राहू काळ जो आहे तर तो मात्र वगळायचा आहे. तसेच भर दुपारी 12 वाजता आपल्याला पूजा करणे टाळायचे आहे. तसेच आता उपवास जो आपण करतो तर तो कधी सोडला जातो. उपवास सोडण्याच्या 3 पद्धती आहेत. काही ठिकाणी दिवसभर उपवास करून तो रात्री सोडला जातो, तर काही ठिकाणी संपूर्ण वटपौर्णिमेचा दिवस उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो सोडला जातो. आणि बहुतांश भागांमध्ये वडाची पूजा करेपर्यंतच हा उपवास केला जातो आणि एकदा वडाची पूजा केली, वटसावित्रीची कथा ऐकली की त्यानंतर हा उपवास सोडला जातो. आपण आपल्या पद्धतीनुसार हा उपवास सोडू शकतो. दिवसभर करायचा असेल तरी दिवसभर उपवास करून रात्री सोडू शकतो किंवा वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर लगेच हा उपवास सोडला तरी सुद्धा चालतो.
उपवास सोडताना सर्वप्रथम आपल्याला 12 भिजवलेले हरभरे खायचे आहेत आणि यानंतर इतर अन्नपदार्थ खायचे आहेत. उपवास सोडण्यासाठी चुकूनही आपल्याला तामसिक अन्नपदार्थ खायचे नाहीत, जसं की मांसाहार असेल, कांदा लसूण असेल. बटाटासुद्धा पचायला जड असतो, त्यामुळे बटाटा खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे.